नमस्कार। आज मार्केट कन्सॉलिडेट होत होतं, पण त्याच्यामध्ये कल मात्र मार्केट पडण्याकडे अधिक होता। बराच वेळ मार्केट रेडमध्ये होतं, अगदी थोडा वेळ सुरुवातीला मार्केट ग्रीनमध्ये होतं। म्हणजे वारंवार ग्रीनमध्ये येत होतं, पण ते जोरदारपणे परत 200 पॉईंटच्या जवळपास मार्केट पडत होतं। सिव्हिल एअर ट्रान्सपोर्टसाठी इकोसिस्टीम तयार करायची सरकारने ठरवली आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग त्याचं भारतात करायचं, तर याच्यासाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे SPV तयार करण्यात येणार आहे। या SPVमध्ये HAL आणि NAL सहभागी होतील आणि 5 वर्षात उत्पादन सुरू होईल। L&T फायनान्सने ॲमेझॉनच्या वेबसाईटवरून किंवा ॲपवरून लोन प्रॉडक्ट ऑफर करण्यासाठी ॲमेझॉनबरोबर दीर्घ मुदतीचा करार केला। ॲमेझॉन फायनान्सबरोबर हा करार करण्यात आला। HCL टेकने इंटेलबरोबर एंटरप्राइज डेटा सिक्युरिटी सर्व्हिसेस लॉन्च केला। अडाणी ग्रुप त्यांचा अडाणी विल्मरचा स्टेक विकण्यासाठी सध्याचं वातावरण योग्य नाही, म्हणून आम्हाला मुदत वाढवून द्या असं सेबीला सांगितलं। एंजल वनला म्युच्युअल फंड बिझनेस सुरू करण्यासाठी सेबीकडून लायसन्स मिळालं, म्हणून एंजलचा शेअर आज तेजीत होता। सुरक्षा डायग्नोस्टिक हा एक IPO येतोय, पण हा पूर्णपणे OFS आहे। 420 ते 441 हा प्राइस बँड आहे। 846 कोटीचा हा IPO आहे। 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत हा IPO येतोय। 1.91 कोटी शेअर्स या IPO मधून येतील। बंगाल, बिहार, आसाम, मेघालय या ठिकाणी यांचा बिझनेस आहे। ते पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, मेडिकल कन्सल्टेशन असा व्यवसाय करतात आणि त्यांच्या व्यवसायाच्या जवळपास जाणाऱ्या कंपन्या म्हणजे लाल पाथ लॅब किंवा लॅब म्हणूया आपण, लाल पाथ, मेट्रोपोलिस, थायरोकेअर, विजया डायग्नोस्टिक या पीयर ग्रुपकडे आता आपल्याला हा IPO होईस तोपर्यंत लक्ष दिलं पाहिजे। विप्रोने 17 ऑक्टोबर रोजी एकास एक बोनस जाहीर केला होता, तर त्याची 3 डिसेंबर ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे आणि 15 डिसेंबरपर्यंत बोनस शेअर्स तुमच्या अकाउंटला येतील। वारी एनर्जीला 600 मेगावॅट सोलार मॉड्यूल्सची ऑर्डर मिळाली। RVNLला 625 कोटीच्या प्रोजेक्टसाठी साऊथ सेंट्रल रेल्वेकडून LOA मिळालं। सॅगिलिटीचा रिझल्ट खूप छान आला। त्यांचं प्रॉफिट 30.5% वाढलं, तर त्यांचं रेव्हेन्यू 21.1% वाढलं, म्हणून हा शेअर आज तेजीत होता। NHC फूड हे 47.42 कोटीचा राईट्स इश्यू आणणार आहेत आणि त्यांचे रिझल्टही चांगले आलेत। भारत ग्लोबल डेव्हलपर्सना UPL ॲग्रोकडून
156 कोटीची ऑर्डर मिळाली. क्रिस्टल इंटिग्रेटला किंवा क्रिस्टल इंटिग्रेटेडला 106 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. वेदांता बॉन्ड इश्यू करून $1.2 बिलियन गोळा करणार आहे आणि ही रक्कम कर्ज रिफायनान्स करण्यासाठी वापरली जाईल. मी तुम्हाला सकाळी सांगितलंच होतं की अशोका बिल्डकॉनला 1391 कोटीची तर KECला 1114 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. उद्या कदाचित रेल्वेच्या शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे, कारण रेल्वेने 7,927 कोटींचे प्रोजेक्ट करणार असं सांगितलं आहे आणि 639 किलोमीटरचं नेटवर्क उभं करणार, 300 लोकल ट्रेन वाढवणार, पूर्वांचलला मुंबईशी जोडणार, मनमाड जळगाव 4थी रेल्वे लाईन टाकणार, भुसावळ खांडवा 3री आणि 4थी रेल्वे लाईन टाकणार, प्रयागराज माणिकपूर याला 3री रेल्वे लाईन टाकणार. त्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे सगळे जोडले जातील आणि 10,000 लोकोमोटिव्हमध्ये कवच हे सॉफ्टवेअर देणार. या सगळ्यामुळे काय होईल तर कनेक्टिव्हिटी वाढेल, ईज ऑफ ट्रॅव्हलिंग होईल, लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आणि कमॉडिटी ट्रान्सपोर्ट होईल. आणि ही जी सगळी स्थळं आहेत त्याच्यामध्ये आपली काही श्रद्धास्थानं किंवा तीर्थक्षेत्र आहेत, त्या ठिकाणी सुद्धा प्रवास करणं अधिक सोपं जाईल. ओला इलेक्ट्रिकने आज नवीन स्कूटर लॉन्च केल्या. त्याचबरोबर घरांसाठी पॉवर पॉड इन्व्हर्टर लॉन्च केला. या इन्व्हर्टरची किंमत ₹9,999 एवढी लावली आहे. विप्रोने मारेली बरोबरचा करार 4 वर्षांसाठी वाढवला आहे. लुमॅक्स ऑटोने ग्रीन फ्युएल एनर्जी सोल्युशनमध्ये 60% स्टेक ₹153 कोटी घेतला. ते घेणार अशी न्यूज सप्टेंबरमध्ये आली होती. ती ॲक्च्युअली आत्ता तो स्टेक घेतला गेला. NTPC ग्रीन एनर्जीने महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड बरोबर जॉईंट व्हेंचर केलं. हे जॉईंट व्हेंचर 50-50 म्हणजे हाफ प्रॉफिट, हाफ खर्च, हाफ इन्व्हेस्टमेंट अशा इराद्याने केलं आहे. आणि NTPC ग्रीनचं उद्या लिस्टिंग होईल. पण रेल्वेच्या शेअरमध्ये उद्या तेजी राहण्याची शक्यता आहे आणि टेलिकॉम शेअरमध्ये काही अंशी तेजी राहील. तर बघूया काय काय होतं आहे उद्या सकाळी. नमस्ते.